नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. महाविकास आघाडीमध्ये राजू शेट्टी यांच्या पक्षाने आणि त्यांनी प्रवेश करावा असं जवळजवळ ठरलं होतं, परंतु त्यामध्ये शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करावा अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातल्यामुळे ती बोलणी फिसकटली असा गौप्यस्फोट राजू शेट्टी यांनी केला. गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आणि महायुती ही दोन्ही सरकारं अडीच वर्ष आम्ही बघितलेली आहेत. पण याच 5 वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला असुरक्षित आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत, असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, महागाई वाढते आहे. हे सारे प्रश्न जर बघितले तर या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन, करदात्यांनी दिलेल्या कराचा योग्य पद्धतीने विनियोग करणारं शासन मिळालं असं आम्हाला वाटत नाही. आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो. आपण ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. सध्या तरी आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष आहोत, परंतु जे महाराष्ट्रामध्ये 4-6 मोठे राजकीय पक्ष आहेत ते 2 आघाड्यामध्ये विभागलेले आहेत आणि ते काही बाहेर पडण्याची शक्यता नाही आहे. आणि आम्हालाही एकूणच त्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची मक्तेदारी 7-12 महाराष्ट्राचा 7-12 हा कोणाच्या बापजाद्याचा नाही आहे, तो सामान्य जनतेचा आहे. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे. तेव्हा यांचीच मक्तेदारी हे किंवा ते इकडून तिकडं जायचं आणि तिकडून इकडं जायचं हे जे चालू आहे याला महाराष्ट्र विटलेला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी नव्हे ती रसातळाला गेलेली आहे आणि एकमेकाची व्यक्तिगत हेवेदेवे असले की कधी टोळी युद्ध व्हावं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. हे चित्र बदलायचं या विचारानं प्रेरित असणारे लोक आम्ही यात येतो. त्यामुळे ते प्रस्थापित कसं काय येऊ शकतील. मंत्रिमंडळाच्या केंद्रीय बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शन असा 18,000 पानांचा अहवाल माजी राष्ट्रपती कोविंद यांनी सरकारला सादर केला आणि तो मंत्रिमंडळानं जसाचा तसा स्वीकारला आणि काल त्याची बातमी देशभर आली. यामध्ये ही घटना होऊ शकेल का असा प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात आला. कायदे तज्ज्ञ काय म्हणतात हा महत्त्वाचा विषय. उल्हास बापट यांनी याविषयी दिलेली ही माहिती. म्हणजे विशेषतः हरियाणा बरोबर आपल्या महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जी आहे ती घोषित होणं अपेक्षित होतं, तसं झालं नाही. म्हणजे की आत्ताच अशी परिस्थिती पाहायला मिळते. तर मग या परिस्थितीनुसार वन नेशन वन इलेक्शन शक्य आहे का किंवा याचा फक्त राजकीय वापर केला जातो? नाही, अगदीच बरोबर आहे. हाच मुद्दा जवळजवळ मी आता बोललो होतो की तुम्हाला 4 राज्यांच्या निवडणुका एका वेळी घेता येत नसतील तर 28 राज्यांच्या निवडणुका तुम्ही कशा एका वेळी घेणार आहात? आपल्याकडे तेवढी आर्मी आहे का? पोलीस फोर्स आहे का? नाहीये. इव्हन सरकारी नोकर चाकर तितके आहेत का? तर नाहीयेत. आणि लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे त्याचे इलेक्शन्स का 2.5 वर्ष गेले झालेले नाही त्याचे उत्तर यांना द्यावं लागेल. वास्तविक त्यात तर काहीच अडचण नव्हती. परंतु काय होतं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जर का इलेक्शन घेतल्या नाहीत तर तो जो कमिशनर असतो तो होम डिपार्टमेंट खाली येतो. आता महाराष्ट्रामध्ये भाजपचं राज्य आहे, तेव्हा याच्यामध्ये राजकीय प्रश्न फार निर्माण होत आहेत. तेव्हा तुम्ही म्हणाल ते अगदी बरोबर आहे की काश्मीरची इलेक्शन घेताना तुम्हाला इतर राज्यात इलेक्शन पुढे ढकलावे लागत आहेत. एका वेळी 4 राज्यांचे घेता येत नाही तर 29 राज्य होती, पण आता काश्मीर जे आहे आता युनियन टेरिटरी झालं म्हणून मी 28 म्हणतोय. तर 28 राज्यांनी तुम्ही कसं घेणार? म्हणजे प्रॅक्टिकली शक्य आहे का? आणि हेच बरोबर 8+3 म्हणजे 11 इलेक्शन कमिशनर्सने हे सांगितले की शक्य नाहीये. तर तुम्ही जरा तज्ञांचा सल्ला घेत जा ना अधूनमधून. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे घटक सहकारी पक्ष हे राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावरती अतिशय अश्लाघ्य आणि समाजाला न पसंत पडणाऱ्या भाषेतली वक्तव्य करत असतात. त्याच्या विरोधात आज कलेक्टर कचेरी येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सहयोगी पक्षांच्या बरोबर मोर्चा काढण्यात आला होता. राजरत्न आंबेडकर त्यांनी सुद्धा
सांगितलं की राहुल गांधी जे बोलले ते बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जोपर्यंत या देशामध्ये समानता येत नाही तोपर्यंत विचार केला जाणार नाही आरक्षण रद्द करण्याचा. हेच बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तेच राहुल गांधींनी म्हणलं. तर त्याला प्रोपगेंडा केला आणि आज गायकवाड असेल, मारवा असेल, बिट्टू असेल, हे जे अतिरेकी बोलतात, का बोलतात हे ह्यांच्या अपयश लपवण्यासाठी बोलतात. तर मी आपल्याला भारतीय जनता पक्षाला सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आपल्या राहुल गांधीचं संरक्षण करण्यासाठी संपूर्णपणे मजबूत आहे. मी परत एकदा सांगतो, या महाराष्ट्रातली गृह खातं, या महाराष्ट्रातली पोलीस याला स्कॉटलँड यार्ड नंतरचा अरे एक वडा दोन पाव. अरे वाचार्यांचं करायचं काय, बीजेपी सरकारचं करायचं काय, अरे तिघारी सरकारचं करायचं काय, बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, फडणवीस सरकार, मुंडा सरकार, अरे वाचार्यांचं करायचं काय, अरे बीजेपी सरकारचं करायचं काय. आजचे हे आंदोलन आपले नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले गेले, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हे आंदोलन एकाच वेळेला एकाच दिवशी चालू. मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना, हे काही साधं सुद्धा नाही. त्या भोंड्याला अक्कल नाही, गायकवाडला अक्कल नाही असं नाहीये. तर तुम्ही बघा, भोंडे ही जी शिक्षा सुनावतो ही कसली शिक्षा आहे, ही मनुष्य शिक्षा आहे. ही जिभेला चटके देणे, जीभ कापणे ही मनुवादाची शिक्षा आहे. आणि ज्या वेळेला आता आपल्याला प्रश्न विचारतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तुम्ही विसरलात का? विसरलो. पण हे विसरावं म्हणून राहुल गांधींवर अटॅक आहे आणि हे विसरावं आणि राहुल गांधींना बदनाम करण्याचं काम चालू आहे. स्पेस टेक्नॉलॉजीने अंगात ताकद पाहिजे ती जीभ छाटण्याची. स्वतः पैसे घेऊन खोके घेऊन गप्प बसणारे तुमच्यात ताकद काय आहे? अनिल बोंडे त्याच्या डोक्यात आहे धोंडे असंच म्हणलं पाहिजे. तो तर म्हणतो चटके द्यायला पाहिजे जिभेला. म्हणजे हे असं बोलतायत आणि गृह खातं गप्प आहे. देवेंद्र फडणवीस कायदा सुव्यवस्था कुठे? भोजवाडा उठून गेला कायदा सुव्यवस्थेचा. गणेशोत्सवाची सांगता अतिशय हृदयपूर्ण, भावपूर्ण अशा भावनेत झाली आणि चांगल्या प्रकारे झाली. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि पोलीस प्रशासनाचं कौतुक करावं तेवढं थोडंच. त्यांनी ही मिरवणूक अतिशय शांत संयमानं हाताळली. त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबले आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नागरिकांना देखावे पाहायला संधीसुद्धा दिली. मानाच्या पाचही गणपतींनी यावेळेला वेळेचं तंतोतंत पालन केलं आणि त्याच्यामध्ये निश्चितच नागरिकांना आनंद झाला. मंडई मंडळाचा गणपती योग्य वेळेला निघाला, तथापि त्या अगोदर काही मंडळांनी त्याच्यामध्ये मार्गस्थ झाल्यामुळे मंडई मंडळाला रस्त्यावरती यायला उशीर झाला. त्यामुळे मंडई मंडळाचा गणपती हा लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा सजवून सुद्धा सूर्यप्रकाशात पाहावा लागला. पुढील वेळेला मंडळाचे कार्यकर्ते त्याची योग्य ती काळजी घेतील असं मंडळाच्या वतीनं देखील सांगण्यात आलं. सगळ्यात महत्त्वाची बाब यावेळेला गणेशोत्सवात जाणवली म्हणजे कुठलाही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडला नाही. नागरिकही सौजन्यानं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये महिलांची छेडछाडीची प्रकरणं फारशी काही पुढे आलेली नाही. ही एक अतिशय जमेची बाजू. त्याकरता पोलीस प्रशासन हे निश्चितच कौतुकास पात्र. पुणे महानगरपालिकेनं जशी मिरवणूक संपली तशी 6 तासाच्या आत मिरवणुकीचा मार्ग हा स्वच्छ केला. ही देखील एक अतिशय महत्त्वाची बाब. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.